कारभारने अगं काय केलंस तू? सौभाग्याचा अपमान करायलीस. लक्ष्मीच्या पावलानं सून घरात यायली आणि तू अहो गप्पा बसावा तुम्ही. ही मुलगी माझ्या घरची लक्ष्मी कधीच नाही. हिच्या पावलांनी सुख नाही येणार. अहो हिनं तर माझ्या हसत्या खेळत्या घराचं फार रात रांगोळी केली. माझ्या संसाराचं वाटोळं केलं हिनं. कारभारने का अशी वागायलीस तू? मी बराबर तेच वागतोय. आम्हाला पण हेच वाटतंय का आई बरोबर बोलाली. आणि अण्णा तुम्ही काय अशा आवणीची बाजू घेताय? हा येड एका जरा तोंडाला जरा आवर घाल. मंत्राची पोरी उद्या घरात आली तर मागं पुढं आपल्याला फायदा होणार आहे ना. डोकं चालू की समूत काढू नको. बघ हिच्याकडं काय अवस्था झाली तिची. अरे लोक आमासली नावं ठेवायला लागल्यात. आमच्या तोंडाला काळ फासायला. हे कुणामुळं तुझ्यामुळं आणि या श्रावणीमुळं. तू स्वीटीशी लग्न करायचं सोडून या श्रावणीशी लग्न करून आलास. तुझ्या या बहिणीच्या सुखापुढं तुला हिचं सुख मोठं वाटलं. कारण आई तसं अरे तुझी बहीण आई होणार आहे. तिच्या पोटात बाळ आहे. त्या बाळाचा बाप हिला स्वीकारत नाही. आणि याला जबाबदार कोण आहे माहिती आहे? तुम्ही दोघं आहेसा. शुभू जे काय तू चुकीचं वागायलायस ना ते या पोरीच्या नादाला लागून वागतोयस तू. तसं काय नाहीये. सानिका एकदा माझं ऐकून घेतेस का? श्रावणी मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. तू माझी मैत्रीण असून माझ्या पाठीत खंजीर खूप असले. अगं नाही मला माहीतच नव्हतं. बस अजिबात खोटं बोलू नकोस. चार चौघांमध्ये माझ्या पोरीची आबरू पार येशीवर टांगली. तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय फक्त तुझ्यामुळं. आता एक क्षणभर मी इथं थांबायचं नाही. चालतं व्हायचं इथून. मी कुठेही जाणार नाही. जाणार नाही? मुळात तू इथं आलीसच कशाला? मी या घरची सून बनून इथे आली. मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. कारभारने बराबर बोलतेत. अगं कसं का असं पण देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं लग्न झालंय दोघांचं. कारभारने अगं ती बायको आहे शुभूची. तिचा अधिकार आहे या घरात येण्याचा. ते कदापि शक्य होणार नाही. ही मुलगी घरात पाऊल ठेवणार नाही. अगं पण या सगळ्यात श्रावणीची काय चूक आहे? मग कुणाची चूक आहे? हा शुभून हिच्या संग लगीन केलं म्हणून तर एवढं महाभारत घडतंय. हे बघ ते काय बी असलं ना कारभारने तरी दोघं बी या घरात येणार. कारण हे घर माझं बी आहे. आणि चुकीचंच म्हणत असशील ना तर चूक सानिकानं केली आहे. त्या स्वीटीच्या भावानं केली. शुभूनं एक स्वतःचा निर्णय घेतला म्हणून त्यांच्या दोघांच्या चुकीचं खापर तू शुभूच्या माथ्यावर मारायचं नाहीस. आणि आपल्या डोक्यावर छप्पर असावं म्हणून एका रात्रीत धावपळ करून त्यानं हे घर मिळवलंय. आपल्या हक्काचं घर मिळवलंय. तेव्हा या घरावर त्याचा बी अधिकार आहे. त्यामुळे ही दोघं जण या घरामध्ये येणार म्हणजे येणारच. शुभून तुझ्या संग लगीन केलंय ना. मग आता एक काम कर. घे तुझ्या नवऱ्याला आणि इथनं तुझ्या बापाकडे निघून जा. आणि तुझ्या बापाला सांग तुमच्यासाठी घर जावई आणलाय म्हणून. आणि राहा की तिथं दोघं जण सुखानं.
पण या घरात मी तुला येऊ देणार नाही. मी हे घर सोडून कुठेच जाऊ शकत नाही. आता हेच माझं सासर आणि हेच माझं घर. का? कारण आता तुझ्याकडे कुठलाच पर्याय राहिला नाही. तुझ्या बापासाठी तू जिवंतपणेच मेलीयस आणि तुझ्यासाठी त्या घरची दारं काय आमचीच बंद झालीये. आता तुझ्याकडे कोणताच पर्याय नाही म्हणून इथं आलीस आधार शोधायला, होय ना? काय बोलतेस? तुझी सून आहे ती आता. निघा. प्लीज आपण आज जाऊन बोलूया का? शुभूची तब्येत बरी नाहीये, त्याला आरामाची गरज आहे. प्लीज. कोण शुभू ग? मी ओळखत नाही त्याला ना तुला ओळखते. कारभारने अगं गप कर की आता. नाही मी वास करणार. यांना कुठं पण जाऊ द्या, हिच्या माहेरी जाऊ द्या, नाही तर रस्त्यावरती भीक मागत फिरू द्या, मला फरक पडत नाही. ऐकलंच नव मी काय म्हणालो ते? मी नाही जाऊ शकत. आम्ही दोघंही कुठेच नाही जाऊ शकत. माझं सासर, माझं सुख दुःख, माझा संसार, माझी माणसं, आता जे काही आहे ना ते हेच घर आहे. आय तू का गप्प झाली? या श्रावणीच्या बोलण्याला भुलू नको काय. एक नंबरची चंट पोरगी आहे. आपल्या शुभूला भुलवलं, त्याला फसवलं आणि त्या तुला काय सांगितलं ध्यानात येत नाही बाई. सबूत काढू नको, गुमानू बिरा म्हणलं ना. शोभे तू जरा शांत बस. तुला खरंच या घरची सून बनायचंय ना? हो. मग मी तुला घरात घ्यायला तयार आहे. मी मापटा आणतो. हा थांबा. तिला या घरात प्रवेश मिळेल, पण माझ्या काही अटी आहेत. हिला सून बनायचंय ना? घे शुभूची शपथ आणि सांग मला की माझ्या अटी मान्य आहेत म्हणून. मग बन माझी सून आणि ये घरात. कारभारने अगं कसल्या अटी घालायलीस? मला हिची परीक्षा घ्यायची आहे. हिला जर जमणार असेल तरच हिला आत यावं. सांगा तुमच्या अटी.